श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंग जंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य शोभा माऊली की जय। संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, धर्मरक्षावया अवतार घेसी, अंबरीशासाठी गर्भ शोषियेले, दुष्ट निर्दाळीले किती एक, दुष्ट निर्दाळीले किती एक, धर्मरक्षावया अवतार घेसी, अवतार घेसी, अवतार घेसी। आजच्या अभंगात संत तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी, जवळजवळ 400 वर्षापूर्वीचा हा अभंग, आणि आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतायत की तो दयाळू परमात्मा भक्तांच्या रक्षणासाठी, भक्तांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी वरचे वर भूतलावर प्रगट होतो। आता त्रेतायुगात अंबरीश नावाचा राजा झाला, होऊन गेला, आणि तो अंबरीश राजा भगवान विष्णूंचा महान भक्त असतो। तो अंबरीश राजा इतका महान असतो की तो त्याच्या राज्याचं काम झाल्यावर तो सतत विष्णुमय असे, भगवान विष्णूंच्या नामात तो मग्न असायचा। तो एकादशीचं व्रत अतिशय मनापासून करत असत। असं एकादशीच्या व्रताच्या पाळण्याच्या दिवशी, म्हणजे ते व्रत पूर्ण झाल्यावर पाळणा करतात, त्या दिवशी अचानक अंबरीश राजाच्या राजवाड्यात दुर्वास ऋषी आले, आणि दुर्वास ऋषी राजवाड्यात आल्यावर अंबरीश राजाला खूप आनंद झाला, कारण दुर्वास ऋषी सुद्धा भगवंताचे निस्सीम भक्त होते। तर अंबरीश राजाने त्यांचं यथोचित स्वागत केलं, आणि अंबरीश राजाने त्यांना सांगितलं की आज एकादशीचं पाळणं फेडायचं आहे, तर आपला आज आमच्या राजवाड्यात आपलं स्वागत आहे। तेव्हा दुर्वास मुनी म्हणाले, काही हरकत नाही, पण मी जरा गंगेवर जाऊन स्नान आणि पूजा अर्चा करून येतो। तेव्हा दुर्वास मुनी सांगितल्याप्रमाणे गंगेच्या तीरावर निघून गेले, आणि गंगेच्या तीरावर सगळं पूजाविधी आटपून येईपर्यंत दुर्वास महर्षींना जरा उशीर झाला। त्यावेळेला अंबरीश राजा चिंतित झाला की आता तर पाळणं फेडायचा मुहूर्त आलाय, आणि आता जर ह्या मुहूर्ताला जर पाळणं फेडलं नाही तर व्रतभंग होईल, आणि जर पाळणं फेडलं तर दुर्वास मुनी क्रोधित होऊन कदाचित शाप पण देतील। तर आता काय करावं? तर अंबरीश राजा चिंतित झाल्यावर राजाला असं आठवलं, राजाने लगेच विष्णू स्मरण केलं, आणि राजाला असं आठवलं की आपण म्हणजे त्या पाळणं फेडताना
भोजन करायच्या अगोदर आपण भगवान विष्णूंचं चरणतीर्थ घेऊया. ते घ्यायला काय हरकत नाही, म्हणजे व्रताचा व्रतभंगही होणार नाही आणि दुर्वास मुनींचा पण मान ठेवला जाईल. तेवढ्या ते चरणामृत चरण तीर्थ अंबरीश राजा घेत असताना समोरून दुर्वास मुनी आले आणि त्यांनी जाणलं की भोजन प्रसाद राजाने पाळणं फेडून झालेलं आहे आणि आता पाणी पितोय. ते क्रोधित झाले आणि त्यांनी अंबरीशाला शाप दिला की अंबरीशा, तू आज व्रतभंग केल्यामुळे तुला 10 अवतार घ्यावे लागतील, म्हणजे तुला 10 वेळा जन्म घ्यावा लागेल. तेव्हा अंबरीश राजाला खूप दुःख झालं. अंबरीश राजा भगवान महाविष्णूंची स्मरण करायला लागला, प्रार्थना करायला लागला. तेव्हा भगवान विष्णू लगेच प्रकट झाले आणि त्यांनी ओळखलं की अंबरीशाचा काही दोष नसताना दुर्वास मुनींनी त्याला शाप दिलेला आहे. तेव्हा देवाचे भक्त तर इकडे अंबरीश राजा पण असतो आणि दुर्वास मुनी पण असतात. तेव्हा भगवान महाविष्णूंनी दुर्वास मुनींना सांगितलं की अंबरीशाचा काही दोष नसताना तुम्ही जो त्याला शाप दिला आहे, तो शाप माझ्या भक्ताच्या शिरावर न ठेवता तो मी माझ्या शिरावर घेईन आणि मी 10 वेळा जन्म घेईन. आता दुर्वास मुनींना ते चिंतित झाले की आपला शाप तर खोटा होईल, आपला शब्द खोटा झाला, म्हणून ते त्या विवंचनेत होते. भगवान महाविष्णूने ते लगेच ओळखलं आणि त्याच्या शब्दाचा आदर करत भगवान महाविष्णूंनी सांगितलं की त्याचा शाप ते स्वतः घेतील. म्हणजे इकडे दुर्वास मुनींचाही शाप खरा झाला आणि इकडे अंबरीशाला सुद्धा भगवान महाविष्णूंनी त्या शापातून वाचवलं आणि जे ईश्वराचे 10 अवतार झालेले आहेत, ते 10 अवतारात भगवान महाविष्णू प्रकट होतात, स्वतः जन्म घेतात. या प्रकारे अशीच ग्वाही द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली आहे. ती ग्वाही देत, ती प्रतिज्ञा देत भगवान श्रीकृष्ण सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे भगवंतानी जे त्रेतायुगात केलं तेच द्वापार युगात भगवंतानी तीच प्रतिज्ञा अर्जुनाला दिली आहे की तुझ्या रक्षणासाठी, तुझं दुःख म्हणजे भक्ताचं दुःख दूर करण्यासाठी, धर्म स्थापन करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा युगानुयुगे अवतार घेईन. तर आजचा दिवस हा जो होळी पौर्णिमा, जो आपण स्वामींच्या आणि ताईंच्या सहवासात साजरा करतोय, तो दिवस सुद्धा आता भक्त प्रल्हाद म्हटल्यावर सत्ययुगातला, पण त्यात सुद्धा भगवंतानी, नारायणानी भक्त प्रल्हादाचं रक्षण केलेलं दिसून येतं, त्याला आशीर्वाद दिलेला दिसून येतो आणि हिरण्यकश्यपू सारख्या दुष्टाचं निर्दालन केलेलं दिसून येतं. म्हणजे आजचा दिवस देव भक्ताचं कशा प्रकारे रक्षण करतो हे आठवण्याचा आजचा दिवस आहे. आता भक्त प्रल्हाद, जर आपण सगळं चरित्र वाचलं तर भक्त प्रल्हाद हा लहानपणापासून
नारायणाचा निस्सीम भक्त होता. म्हणजे त्याला त्याच्या आईकडून आणि त्याच्या आईचं आणि त्याचं ज्या ऋषींनी रक्षण केलं त्या ऋषींपासून त्याला असे संस्कार झाले होते की नारायण नारायण म्हणायचं. आता हे नारायण म्हणण्याचं जेव्हा भक्त प्रल्हादाला बोलता येऊ लागलं, आता इथे सद्गुरूंसारखंच कार्य देवर्षी नारदांनी केलेलं दिसून येतं. म्हणजे जसे सद्गुरू जीवावर दया करून बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवा येत असे, म्हणजे त्या जीवावर दया करून जसं नाम स्वतःचं नाम त्याला म्हणजे नामाचा अनुग्रह देतात, ते आपल्या सत्संगातून ते नाम त्याच्या अंतःकरणात रुजवतात आणि त्या भक्ताचा उद्धार करतात. तसाच देवर्षी नारदांनी भक्त प्रल्हादाला नारायण नारायण म्हणजे हरिनामाचा छंद लावला. असा नारायण नारायण म्हणता म्हणता अशी निस्सीम भक्ती त्याच्या अंतःकरणात प्राप्त झाल्यावर त्याच्या वडील हिरण्यकश्यपू जेव्हा त्यांनी ओळखलं की हा आपला मुलगा, आपला जो शत्रू आहे विष्णू म्हणजे आपले भगवान विष्णू यांचा निस्सीम भक्त दिसतोय, त्याच्या स्वतःच्या वडिलांनी भक्त प्रल्हादाचा वेगवेगळ्या प्रकारे छळ सुरू केला. तो छळ कशा प्रकारे होता? एकदा समुद्रात ढकलून दिलं, एकदा जंगलात घोर जंगलात हिंस्र प्राण्यांच्या सान्निध्यात ढकलून दिलं, आणि एकदा त्याची जी बहीण होलिका तिला जो वर होता की ब्रह्मदेवाकडून काय वर होता तिला की तिला कधीही अग्नी स्पर्श करू शकणार नाही, त्या होलिकाच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की होलिका त्यात जळून भस्म झाली, पण भक्त प्रल्हाद त्याच निश्चयाने त्याच श्रद्धेने तिथे नारायण नारायण म्हणत बसले. तेव्हा हिरण्यकश्यपू रागाने क्रोधित होऊन मुलाला ओरडला की काय तुझे भगवान तुला जे वाचवतायत सगळे, कुठे आहेत तुझे भगवान? काय त्यांचं नाव? कुठे राहतात ते? तेव्हा मोठ्या विश्वासाने आत्मीयतेने भक्त प्रल्हाद म्हणतो की ते सर्वत्र आहेत. मग सर्वत्र आहेत म्हणजे आपल्या राजवाड्यात पण आहेत, राजवाड्याच्या खांबात पण आहेत. हो, ते राजवाड्याच्या खांबात पण आहेत. आणि मग हिरण्यकश्यपूने ती गदा मारून भगवान नरसिंह प्रकट होतात. आता भगवान नरसिंह प्रकट झाल्यावर इथे भक्त प्रल्हादाची भक्ती परत परत सांगण्यासारखी, परत परत मननीय आहे. जे तुम्ही आम्ही सर्वजण स्वामींचे भक्त आहोत, तर आपल्यासाठी ती अतिशय मननीय, अतिशय स्पृहणीय, अतिशय अनुकरणीय अशी भक्ती आहे. जेव्हा भगवान नरसिंहाने अतिशय क्रोधित म्हणजे रागाने एक उग्र असं रूप धारण केलं, जेव्हा ते खांबातून प्रकट झाले त्यावेळेला स्वर्गातले देव सुद्धा घाबरले. त्यांची धर्मपत्नी लक्ष्मी माता सुद्धा त्यांच्या जवळ जाईना, त्यांच्या जवळ बसायला धजेना. पण भक्त प्रल्हाद ते रूप पाहून मोठ्या निश्चयाने नारायण नारायण हा जप करत होता. तेव्हा नरसिंह भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, प्रल्हादा, तुझ्या आजच्या निस्सीम भक्तीवर, तुझ्या शुद्ध भावावर आज मी प्रसन्न आहे. तर तू कुठला तरी वर माझ्याकडनं आज मागून घे. आता इथे भक्त प्रल्हादाचं उत्तर सुद्धा अतिशय कौतुकास्पद आहे.
भक्त प्रल्हाद म्हणतो की हे भगवंता, तुझं नाम माझ्या मुखात आहे आणि तुझं सान्निध्य मला आहे, आणि वर कशासाठी, आणि मी तुझ्याकडे काय मागू? तू तर प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर आहेस. त्यावेळेला नरसिंह भगवान त्यांना त्याच्या प्रेमाचा उमाळा आला आणि त्यांनी भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि भक्त प्रल्हादाला म्हणाले की माझ्या आनंदासाठी तुला कुठला तरी वर मागावाच लागेल, माझ्या प्रसन्नतेसाठी. म्हणजे भगवान भक्तासाठी किती व्याकुळ झालेले आहेत. आधी भक्त व्याकुळ होतो नाम घेताना, नाम घेताना, त्याला आळवताना, त्याची भक्ती करताना भक्त व्याकुळ होतो, आणि भक्तीत तो रुजला, तो रमला की देव त्याच्यासाठी व्याकुळ होतो. असं हे अनन्य नातं आहे जे आपल्या स्वामींचं, सिद्धरामेश्वर महाराजांचं आपण बघितलंय, जे आता आपण ताईंचं आणि स्वामींचं बघतोय. तर देवाने सांगितलं की आता तू माझ्या आनंदासाठी वर माग. आता सुद्धा भक्त प्रल्हादाचं उत्तर अतिशय अनुकरणीय आहे. भक्त प्रल्हादाने सांगितलं, हे भगवंता, मला बघा, मला केव्हाही, कुठेही, कोणाकडेही काहीही मागण्याची इच्छा न हो. याला सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणायची. म्हणजे भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश सोडून. असा तो भक्त प्रल्हाद, तरी सुद्धा भगवान नरसिंह त्याच्याकडे प्रसन्न होऊन बघतायत आणि त्याला जरूर सांगतायत, माग ना काहीतरी, माग ना काहीतरी. देवा, भक्त प्रल्हाद म्हणतो की तुम्हाला जर मला वर द्यायचाच असेल तर जे माझे वडील, दुष्ट प्रवृत्तीचे वडील, ज्यांनी सद्भक्तांचा छळ केला, अशा माझ्या वडिलांना तुम्ही परमधामाला घेऊन जा. तेव्हा भगवंतानी, नरसिंह भगवानांनी, बघा, प्रत्येक प्रश्नाचं भक्त प्रल्हादाच्या उत्तर नरसिंह भगवान देत आहेत. म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्त माझा मुकुटमणी आहे, भक्त कार्य कल्पद्रुम आहे, ते नरसिंह भगवान म्हणतात, प्रल्हादा, तुला वाटतं का की ज्याचा मृत्यू माझ्या हातून झालाय त्याला परत जन्म आहे का? तो वैकुंठालाच जाईल. म्हणजे अशी ही भक्त प्रल्हादाची जी सबंध भक्ती आणि सेवा आहे, ही आज जवळजवळ 3 ते 4 युग लोटली, तरी सुद्धा भक्त प्रल्हादाची भक्ती ही अनुकरणीय, स्पृहणीय, कौतुक करण्यासाठी मननीय आहे की ज्याचं आपण मनन करावं. भक्त प्रल्हादांनी भक्तीची व्याख्या करताना सांगितलंय की हे प्रभो, या विश्वात तुझं नाम माझ्या तोंडी सतत राहू दे, आणि जे असार आहे, जे क्षणभंगूर आहे, त्यात माझं मन कधीही न रमो. अशी भक्तीची व्याख्या भक्त प्रल्हादाने केलेली आहे. म्हणजे स्वतः नरसिंहदेव तर प्रकट झालेच, पण एवढं सान्निध्य दिलं, शेवटी नरसिंह भगवानांनी भक्त प्रल्हादाची क्षमा मागितली आहे की मला
तू ना हाक मारल्यावर मला यायला थोडा उशीर झाला. म्हणजे किती अनन्य नातं हे अनन्य नातं जे आहे ते स्वामींच्या कृपेने राईसारखं का होईना, ज्वारीच्या दाण्यासारखं का होईना, तुम्हा आम्हाला साधता आलं पाहिजे. आता ते आपण कसं साधतो, आपलं पर्सेंटेज काय आहे, ते स्वामींना आवडतं का, हा सगळा हिशोब स्वामींकडे आहे. तो तुम्ही आम्ही तो हिशोब करू शकत नाही. आपण फक्त त्यांनी दिलेलं नाम घ्यायचं आणि ते अतिशय प्रेमाने, विश्वासाने आणि नेटाने, जे भक्त प्रल्हादांनी केलं. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. म्हणजे नामस्मरणामुळे, अखंड नामस्मरणामुळे भक्त प्रल्हाद भगवान नरसिंहाचा, नारायणाचा भक्तोत्तम झाला. मला वाटतं आज अशा त्या भक्तोत्तम जे आहेत, ताईंसारखे सद्भक्त भक्तोत्तम जे आहेत, किंवा आपल्या स्वामींसारखे सद्भक्त, त्यांची एकच मागणी सद्गुरूंकडे असेल आणि ती माझ्या शब्दात 2 ओळीत मी म्हणते, आणिक काही इच्छा आम्हा आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, तुझे नाम गोड सद्गुरु सावळे सुंदर रूप मनोहर. पुढे काय मागितलं, राहो निरंतर हृदयी माझ्या, सावळे सुंदर रूप मनोहर. फार सुंदर कडवं आहे, अजून एकदा, कारण तेव्हा गहिवरले होते. आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम पांडुरंगा, तुझे नाम गोड पांडुरंगा, तुझे नाम गोड सद्गुरु सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदयी माझ्या, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. तर आजच्या दिनी आपण स्वामींना, आपल्या थोर गुरु परंपरेला आणि ताईंना अशी प्रार्थना करूया की जी निस्सीम भक्ती तुम्ही प्राप्त केली, जी निस्सीम भक्ती भक्त प्रल्हादाने प्राप्त केली, जी निस्सीम भक्ती अंबरीशाने प्राप्त केली, जी निस्सीम भक्ती अर्जुनाने प्राप्त केली, ती स्वामींनी तुम्हा आम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या कुटुंबियांना द्यावी, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंग जंगम महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर महाराज की जय. परम पूज्य शोमा माउलिंग की जय. श्री भाऊसाहेब महाराज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर महाराज. आता वंदीन संत सज्जन
जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आपली वैदिक परंपरा जर आपण बघितली तर या वैदिक परंपरेची एक खासियत आहे. कुठली? की या परंपरेनुसार वर्षभर आपले धार्मिक सण एका पाठोपाठ येत राहतात आणि ह्या धार्मिक सणानिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमतो. म्हणजे स्वामींनी आपल्याला सगळ्यांना जमवून ठेवलेलं इथे कशासाठी? आपली भगवंताबद्दल भक्ती वाढावी आणि ती वाढून ते जे शेवटी आपल्या स्वरूपाचं ज्ञान मिळून स्वरूपावर स्थिर व्हावी. आणि दुसरं म्हणजे वैदिक परंपरेनुसार आपण जे काय धार्मिक सण साजरे करतो याचा मोठा फायदा काय होतो आपल्याला? अहो, आपली भक्ती चकचकीत राहते. म्हणजे तिच्यावर बुरशी येत नाही कधी. त्याचा तांब्या रोज घासला पाहिजे ना, आता काळा होईल. तसं हे घासणं इथे एका पाठोपाठ एक एक आपले कार्यक्रम आणि वेद परंपरेनुसार येणारे धार्मिक सण या सगळ्यामुळे आपली भक्ती कशी आहे सगळ्यांची वाढती आणि चकचकीत. आता आजचा जो दिवस आहे होळी पौर्णिमा, या होळी पौर्णिमेला ही फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा जिला होळी पौर्णिमा म्हणतात, हुताशनी पौर्णिमा म्हणतात, जिला होलिकोत्सव म्हणतात, जिला होलिका वध असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत. आता हा सण प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये जास्त प्रसिद्ध आहे. कारण तिकडची सगळी जी काय भक्त मंडळी आहेत ती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. तिथे जर तुम्ही बघितलं तर ते लाकडाची होळी रचून त्या होळीची यथाशक्ती यथाविधी पूजा करून ती होळी पेटवून त्याच्या भोवती नृत्य करतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. आपल्याकडे कोकणात किंवा या महाराष्ट्रातली जर आपण होळी बघितली तर आपल्याकडे काय आहे, अशीच होळी रचली जाते, होळीची पूजा केली जाते आणि होळी पुढे पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून होळी पेटवल्यानंतर वेगवेगळी गाराणी त्या होळी पुढे सांगितली जातात. वेगवेगळे नवस त्या होळी पुढे बोलले जातात. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रातला हा होळी उत्सव नंतर होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग लावायला सुरुवात. प्रेमाचं प्रतीक रंग म्हणजे काय? प्रेमाचं प्रतीक. आपण एकमेकांना प्रेमासाठी रंग लावतो. म्हणजे असा सण हा होळीचा आपल्या महाराष्ट्रात साजरा होतो. आता होळीचं जर आपण प्रामुख्याने बघितलं तर या दिवशी कृष्ण आणि बलराम यांची पूजा केली जाते, यांच्या नावाचं स्मरण केलं जातं आणि यांचंच वाचन केलं जातं. यांनी सांगितलेला जो बोध आहे तोच वाचन केला जातो आजच्या दिवशी. आता होळी पौर्णिमेचं जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर हिरण्यकश्यपू हा जो राजा होता, जो ताईंनी सांगितलं भक्त प्रल्हादाचे वडील, हे कसे होते? स्वतःला महान आणि बलशाली समजत होते. म्हणजे आपण राजा असल्याचा प्रचंड अहंकार त्यांच्याकडे होता. नुसतं एवढंच नव्हे तर त्यांना एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे भोग जीवन त्यांना जास्त आवडायचं. भाव जीवन, त्याग जीवन हे त्यांना आवडत नव्हतं. म्हणजे देवाचं नाव घेतलेलं त्यांना चालत नव्हतं. आणि त्यावेळेला विष्णूंचं नाव घेतल्यानंतर ते फार चिडायचे, त्यांना राग यायचा. त्यांनी आपल्या राज्यातल्या सगळ्या लोकांना सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही. म्हणजे देवावरचा भाव काढून त्यांनी भोग जीवनावर जास्त आपलं लक्ष द्यायचं. म्हणजे त्यांचा दिवस ते कसा साजरा करायचे? मदिरा प्यायचे, मांस खायचे, नाचायचे, म्हणजे असुर प्रवृत्ती
या सगळ्या गोष्टी काय दाखवतात आपल्याला? असुर प्रवृत्ती दाखवतात. ही असुर प्रवृत्ती दैत्य लोकांमध्ये, राक्षस लोकांमध्ये, अशा लोकांमध्ये दिसून येते. म्हणजे जे लोक भाविक होते त्यांच्याबद्दल त्या हिरण्यकश्यपूचा पूर्ण विरोध होता. त्यांनी आपल्या सगळ्या राज्यातल्या लोकांना सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि स्वतःचाच मुलगा जो प्रल्हाद होता तो लहानपणापासून विष्णू भक्त होता. त्यामुळे आईने सांगितल्याप्रमाणे नारायण 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 त्याचं दिवसभर स्मरण चालू असायचं. आणि या स्मरणामुळे तो दिवसभर त्यांचं नाव घेतो. बघितल्यानंतर हिरण्यकश्यपूला राग आला. त्यांनी त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं तू काय काय आतापर्यंत शिकलायस? तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रवणम कीर्तनम विष्णू पाद सेवनम अर्चनम वंदनम सत्यम आत्मनिवेदन, सगळ्या 9 भक्ती मी भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी शिकून आलो आहे. हे ऐकल्याबरोबर त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या शत्रूची, म्हणजे भगवान विष्णू तो शत्रू समजत होता, माझ्या शत्रूची तू पूजा करतोस आणि त्याचं नाव घेतोस दिवसभर? नाही, हे सगळं तुला सोडून दिलं पाहिजे. पण त्यांनी किती जरी सोडून दिलं तर त्याला आग्रह केला तरी त्याच्यापासून जरा सुद्धा प्रवृत्त झालेले नाही. प्रल्हादाची भक्ती दिवसेंदिवस वाढत होती. उलट मग त्यांनी काय केलं, प्रल्हादाला सगळ्या प्रकारे सांगून बघितलं पण प्रल्हाद काही ऐकायला तयार नाही. त्याची भक्ती तसूभरही कमी होईना, उलट वाढायला लागली. त्यांनी प्रल्हादाला पर्वतावरून खाली टाकून दिलं. त्यांनी प्रल्हादाला तेलाच्या कढईत टाकलं गरम. त्यांनी प्रल्हादाला वेगवेगळ्या विषारी सापांच्या जागेवर नेऊन ठेवलं. त्यांनी त्याला दंश करावा आणि तो मरावा म्हणून. त्यांनी तप्त लोखंडी खांबाला त्याला मिठी मारायला सांगितली. सगळे प्रकार करून बघितले पण प्रल्हादची भक्ती एवढी निस्सीम होती, इतकी मनापासून होती की त्याचं तसूभरही काही झालं नाही, काही वाकडं झालं नाही. बाल ना बाका होय म्हणतात ना, तसं त्याचं काही झालं नाही. त्या राजाला जे वाटलं होतं की आपण ज्या ज्या वेगवेगळ्या शिक्षा दिल्या त्याच्यामुळे प्रल्हाद आता जिवंत राहणार नाही. आणि शेवटची बघितलं की एवढे सगळे पर्याय करून सुद्धा प्रल्हाद बघितलं तर जिवंत आहे. म्हणून त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याची जी बहीण होती होलिका, तिला त्यांनी सांगितलं बघ तुला वर दिलेला आहे अग्नीने, ब्रह्मदेवाकडे तू तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाने तुला वर दिलेला आहे. कुठला वर? की कुठलाही अग्नी तुला स्पर्श करू शकणार नाही, जाळू शकणार नाही. तेव्हा तू एक काम कर की चितेमध्ये, जळत्या चितेमध्ये प्रल्हादाला मांडीवर घेऊन बस. ती चिता रचण्यात आली, ती चिता पेटवण्यात आली आणि होलिका म्हणजे प्रल्हादाची आत्या, हिरण्यकश्यपूची बहीण, तिने त्याला मांडीवर घेतलं प्रल्हादाला. आणि प्रल्हादाला मांडीवर घेतल्यावर प्रल्हादाचं चालूच होतं नारायण 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 नारायण. उलट त्यांनी जोरात भक्ती करायला सुरुवात केली, नारायणाला हाका मारायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम काय झाला, होलिका जळायला लागली. पण होलिकेला जळताना एक आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? की तुला जो आम्ही वर दिलेला आहे की अग्नी तुला जाळू शकणार नाही, स्पर्श करू शकणार नाही, पण या जे जे वर दिलेलं आहे याचा जर तू दुरुपयोग केलास तर तू भस्म होऊन जाशील. आता होलिका काय करत होती? दुरुपयोग करत होती ना. चांगल्या मुलाला, देवभक्त मुलाला ती मारायला निघालेली होती. म्हणून तिचा हा वराचा दुरुपयोग चाललेला होता. म्हणून याचा परिणाम काय झाला, तिला आठवलं की आपण हा दुरुपयोग केला. तोपर्यंत तर वेळ संपलेली होती. तिकडे काय झालं, त्या चितेमध्ये यांनी नारायण नारायण म्हटल्यानंतर हा व्यवस्थित राहिला प्रल्हाद आणि होलिका भस्म झाली. म्हटल्यावर आणि हिरण्यकश्यपूला आणखी राग आला. थोडं दुःख झालं, बहीण गेली ती. पण त्याचा राग आणखी वाढला. त्याने त्याला मारलं, खांबाला बांधलं
आणि सांगितलं की बोल तुझा देव कुठे कुठे आहे आता असं दाखव. त्यांनी सांगितलं माझा विष्णू भगवान तुमच्यात आहे, माझ्यात आहे, खांबात आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी तो भरलेला आहे. तेव्हा त्याला ती भाषा काही रुचलीच नाही आणि तो असुर प्रवृत्तीचा, त्याच्या डोक्यात हे काही जातच नव्हतं. तेव्हा त्यांनी सांगितलं, राग आला त्याला आणि त्याने खांबाला एक लाथ मारली आणि सांगितलं सांग त्या खांबात पण देव बोललास ना, काढ देव तुझा बाहेर खांबातून. आणि त्यांनी नरसिंह त्याच्यातून खांबातून प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यावर आता यांनी पण काय काय वर मागून घेतलेले होते. तेव्हा त्यांनी रागाने येऊन त्या हिरण्यकश्यपूला पकडलं आणि पकडल्यावर आपल्या मांडीवर ठेवलं दरवाजाच्या दारात संध्याकाळच्या वेळेला. आणि त्याला कुठल्याही शस्त्राने न मारता, वास्तविक यांनी हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर सगळे शस्त्रांचे आणि सगळे वार केले, सगळे आघात त्याने सोचले, पण स्वतः नरसिंहाने कुठलंही शस्त्र हातात न घेता आपल्या नखाने डायरेक्ट त्याचं पोट फाडलं. आणि ते पोट फाडल्याबरोबर हिरण्यकश्यपूचा प्राण झाला. पण पुढे त्याची जी बायको होती ती बायको पण म्हणाली की आता ह्याच्याबरोबर मला पण सती जायला पाहिजे. पण तिला प्रल्हादाने वाचवलेलं आहे. प्रल्हादाने सांगितलं की मला तर तुम्ही वडिलांपासून पोरका केला, पण आता आईला पण माझ्या जर घेऊन गेले आणि तिने जर सती गेली तर मी पोरका होऊन जाईल. म्हणजे हा बाल हट्ट होता त्याचा. इथे त्यांनी सांगितलंय की हे जे हिरण्यकश्यपू मेल्यावर सुद्धा नरसिंहांचा एवढा राग होता की त्यांचा राग काही केलं उतरतच नव्हता. मग त्यांची जी पत्नी होती ती सुद्धा लक्ष्मी त्यांच्याजवळ जायला झगत नव्हती की हे असं रौद्र स्वरूप असला अवतार बघितल्यावर ती सुद्धा जवळ जाईना, ती सुद्धा घाबरली. आणि अशा तऱ्हेने सगळ्यांना वाटलं की हे आता शांत कसे होणार, यांना शांत कोण करू शकतं. पण भक्त प्रल्हादाला वाटलं, त्यांनी त्यांचा तो सगळा रागवलेला अवतार बघितला आणि त्यांनी त्यांचा राग शांत केलेला आहे. नरसिंहाने उचलून त्याला मांडीवर घेतलेला आहे. सांगा म्हणजे आपण जेवढं आता प्रल्हाद आणि विष्णूचं भक्त असल्यामुळे विष्णूचं वचन काय होतं, विष्णू सगळ्यांचं पालन करताय, रक्षण करताय. त्यांचं ब्रीद काय आहे, नमे भक्ता प्रणश्यती, मी माझ्या भक्ताचा कदापि नाश होऊ देणार नाही. या वचनाप्रमाणे प्रल्हादाचा नाश झाला का, नाही. प्रल्हादाचा नाश करायला जो निघाला होता त्याचाच नाश झाला. म्हणून संत म्हणतात की तुमच्याकडे जर तशी भक्ती असेल, तुमच्या मुखात जर नामस्मरण असेल, तुम्हाला जर रात्रंदिवस जर त्याचाच ध्यास असेल, तर तो प्रसन्न होऊन तुमच्यावर कोणी गोळी जरी मारायला आला ना, तर गोळी बाजूला निघून जाऊन परत ती त्याच्यावर बुमरँग होईल, त्याच्या अंगावर जाईल. इतकी या भक्तीमध्ये ताकद आहे. आपण सगळ्या संतांचं जर चरित्र आपण बघितलं तर त्यामध्ये एकच सांगितलेलं आहे त्यांनी की त्यांनी देवाकडे तोंड करून, देवाला सर्वस्व मानून, देवाला सगळं अर्पण करून ती भक्ती केलेली आहे. काही न मागता फक्त देवाला मागितलं. जसं महाराज म्हणायचे, किती जणांची महाराज परीक्षा घ्यायचे, देव तुमच्या समोर आला तर तुम्ही काय मागणार देवाकडे. तर कोणाला मुलगा नसेल तर मुलगा मागायचा, कोणाला लग्न नसेल तर लग्न मागायचं. पण एखादा भक्त असा निघायचा की तो म्हणायचा देवाकडे जाऊन देवालाच मागणार. एवढा महाराजांना आनंद व्हायचा. महाराज शाबास की पहिला नंबर, पहिला नंबर, पहिला नंबर. संतांना हेच अपेक्षित असतं की यांनी आमच्या सहवासात येऊन हेच बोललं पाहिजे. नाही तर इथे येऊन जर तुम्ही संसाराच्या गोष्टी केल्या तर ते काय करतील, आशीर्वाद देतील का डोक्यावर हात मारून देतील की आम्ही शिकवतोय काय.
वास्तविक आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जर येता जाता त्यांचं स्मरण असेल तर तिथूनच आपल्याला खरं समाधान मिळणार आहे. काही करायची गरज नाही तुम्हाला बाकी. येता जाता स्मरण देवाचे करावे, उठता बसता खाता पिता जेविता ते स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. तुम्ही नामस्मरण भक्ती वाचता, पहिलीच ओवी आहे, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. खरं समाधान जर आपल्याला पाहिजे असेल तर संतांजवळच आहे. समाधान साधू जनाचे नियोगे. म्हणून आपल्याला आजच्या या होळी निमित्त काय संदेश देता येईल आपल्याला, की चांगल्या प्रवृत्ती या वाईट प्रवृत्तीवर मात करून विजय प्राप्त करून देतात. चांगल्या प्रवृत्ती, आता चांगल्या प्रवृत्ती म्हणजे सत्संगात जाणारे चांगली प्रवृत्ती, त्याप्रमाणे निश्चय करणारे चांगली प्रवृत्ती, गुरुसेवा करणारे उत्तम प्रवृत्ती, गुरूंच्या सहवासात राहणारे, गुरूंनाच महत्त्व देणारे असे जे असतील त्यांना काय म्हटलेलं आहे, सत्प्रवृत्ती येईल. मग त्यांची काळजी केली जाणार नाही का? अहो गुरु प्रसन्न एकदा झाले तर या जगात तुम्हाला कोण खुर्ची बसायला देत नाही थोडा वेळ सुद्धा, पण गुरु आपली खुर्ची शिष्याला देतात. बघा ट्रेनमध्ये आपण शेजारी कोण बसायला आला तर बसू देत नाही, आमचं रिझर्वेशन आहे सांगतो. तसं गुरु सांगत नाही की ही खुर्ची माझीच आहे फक्त. पास झालेल्या शिष्याला डायरेक्ट खुर्चीत आसनावर बसवतात. आणि हे तसं मला बसवलंय स्वामींनी बागेवाडीला. त्यांच्या चांदीच्या आसनावर मला बसवलं आणि नमस्कार केला मला असा. म्हणजे हे गुरुंना कोणी सांगितलं का असं करा म्हणून? नाही. मग त्यांना स्वतःला वाटलं म्हणून त्यांनी केलं. गुरु हे असे असतात ते कोणाचंही ऐकत नाहीत. कोणी सांगितलं हां बरोबर तुझं बरोबर आहे, हां तुझं बरोबर बरोबर, सगळ्यांना बरोबर बरोबर भ्रमाट ठेवतात आणि आपल्याला काय करायचं तेच करतात. सगळ्यांना नाराज कुठे करतील? सगळ्यांना गाडी घेऊन चालायची ना आपल्याला. आणि गाडीत बसलेले जे काय आपले प्रवासी आहेत ते काय सगळे एकाच प्रतीचे आहेत का? वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या संस्काराचे, वेगवेगळ्या निश्चयाचे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि त्यांना घेऊन गाडी चालवायची म्हटल्यावर आता ड्रायव्हर जो असो गाडीचा, तुम्ही बघता ना आता नवीन वंदे भारत वगैरे काय ट्रेन निघाल्या आहेत, तर त्या ट्रेनचा ड्रायव्हर काय बघणार आहे पाठीमागे कोण चोर बसलाय का, पापी बसलाय का, दुराचारी बसलाय का, सज्जन कोण साधू बसलेत, बघणं त्याचं काम चालवणं, वाज ठिकाणावर नेऊन पोचवणं. तसं संत काही बघत नाहीत. संत काय बघतात, आमच्या गाडीला डबा जोडलाय ना बस झालं, आज ना उद्या काम होईल. पण ज्यांना करून घ्यायची जी इच्छा असते, तीव्र मुमुक्षुत्व ज्यांच्याकडे असतं त्यांचं काम लवकर होऊन जातं. एकदा आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि त्या मानखूरच्या ब्रिजवरून गाडी चाललेली होती. खालून एक ट्रेन जोरात आली वाजत. तेव्हा मी महाराजांच्या गाडीतून बाहेर बघितलं. महाराज मला म्हणतात तू बाहेर काय बघते? म्हणजे मी असं बघते की एक ट्रेनचं नुसतं इंजिन धडधड धडधड करत तिकडून आलं, निघून गेलं. तर मग ह्याच्यात काय बघायचं मला म्हटलं ट्रेनचं इंजिन म्हणजे संत ओरडून सांगताय सांगताय सांगताय, ऐकायचं तर ऐकायला तर गेलं निघून. मला आठवण आली हे संत इंजिन सुद्धा असंच आहे, ओरडून ओरडून सांगताय, तुम्ही ऐकलं नाही तर काय करणार, गेलं निघून आवाज करत. तर म्हटलं मला त्याची आठवण आली बाप्पा. अरे मग तुझा इंजिनला डबा लावलाय का? म्हटलं मग. मला म्हणे कितवा डबा? इंजिनला लागून पाहिलाच. कारण मी महाराजांच्या जवळ राहत होती, माझा डबा कशाला शेवटी असेल. डायरेक्ट महाराजांच्या इंजिनला लावलेला दुसरा पहिला डबा म्हटलं आपला आहे. म्हणजे अशी आपल्याला जर आवड असेल तर गुरु असतात शिष्यानं शोधत येतात, शोधत. तुम्हाला परवा मधुकराची गोष्ट सांगितली ना,
मधुकराचा मृत्यू टाळला समर्थांनी, तसं आपल्या या ऑपरेशनमध्ये आपली ही गाठ जी होती थायरॉइडची, ही टेस्ट करायला पाठवली, कसली आणि काय. त्याचा रिपोर्ट आला 4-5 दिवसांनी. डॉक्टर बघितलं, डॉक्टर म्हणाले यांची जी गाठ आहे लाखामध्ये एखाद्याला होते, लाखामध्ये एखाद्याला होते. तेव्हा महाराज म्हणाले अहो आमची शोभा लाखात एकच आहे. आणि ती गाठ साधी निघाली. कारण स्वामी ऑपरेशनला बाहेर बसलेले होते. अशी आपली भक्ती असली पाहिजे की आपण संतांना बांधून टाकलं पाहिजे. त्यांना आपल्याशिवाय करमलंच नाही पाहिजे. हाच मला भक्त पाहिजे, याचीच मला सेवा पाहिजे. सिद्धारूढ स्वामी कलावती आईंचा प्रसाद केलेला खायचे आणि दुसऱ्या बायकांनी केलेला त्यांना माहिती नाही कोण प्रसाद करताय, पण त्यांना ते मनाने समजून जायचं की आजचा प्रसाद हा रुक्मिणीने केलेला आहे. त्यांच्या समोर न जाता, त्यांना माहिती न पडता ते त्या दिवशी पूर्ण पैसे संपवायचे. हे कसं? संतांना सर्वज्ञ म्हटलंय, त्यांना भक्ती आपोआप समजते, सांगावी लागत नाही. आणि त्यांच्याजवळ आपण राहिलो तर आपल्याला कळणार नाही का? आपल्याला पण कळते, पण आता आपल्याला आपण कळून कोणाला सांगायचं नाही तू पहिल्या नंबरवर आहे, तू 10व्या नंबरवर आहे, तू 20व्या नंबरवर आहे. आपण काम करायचं नाही. याच्यात आपली पॉवर घालवायची नाही. आपली पॉवर दिवसेंदिवस वाढवायची आणि वाढवून त्याचा उपयोग आपल्याला आणि आपल्याबरोबर जे कोणी त्यांना सहज बिना काय होऊन जातो. असं होतं. मला हे सांगायचं तात्पर्य काय होतं की आजच्या होळीच्या दिवशी चांगल्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या चांगल्या प्रवृत्ती वाईट प्रवृत्तीवर मात करून शेवटी विजय मिळवतात. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून आजचा होळी पौर्णिमेचा आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि याच्यानंतर पुढचा कार्यक्रम 17 एप्रिलला आहे. भाऊसाहेब महाराजांचा वाढदिवस. त्या दिवशी बुधवार आहे. त्या दिवशी रामनवमी आहे ना, त्या दिवशी रामनवमी आहे, भाऊसाहेब महाराजांचा वाढदिवस आहे. तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही यायचं आहे, कारण भाऊसाहेब महाराज आपल्या परंपरेमध्ये फार ग्रेट संत. आपली जी परंपरा आहे, भाऊसाहेब महाराज, गुरुलिंगम महाराज, आपले महाराज, सगळ्यांची परंपरा एक से बडकर एक आहेत. प्रत्येकाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. त्यामुळे त्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही चुकवायचं नाही. वाढदिवस साजरे करायचे. माझ्या वाढदिवसाला जसे आलात तसंच भाऊसाहेब महाराजांच्या वाढदिवसाला पण यायचं तुम्ही. आणि त्याच्यानंतर महाराजांचा वाढदिवस 28 तारखेला आहे, रविवारी. त्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे, त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने यायचं. आता तुम्ही काय सगळेजण नोकऱ्या करत नाहीत, करता नाही, मेजॉरिटी नोकऱ्या करणारी नाही वाटत मला. तेव्हा तुम्ही काहीतरी कारण सांगून घरी राहायचं नाही. आता राहिलं तर ते तुमची जबाबदारी, माझी काही नाही. असो, तर आपण हे जे आपल्याला वैदिक परंपरेने आणि सद्गुरूंनी जे काय आपल्याला आखून दिलेले आहेत सगळे सण, ते आपल्यासाठीच आहेत. लक्षात ठेवा. आपली जी अंतःकरणातली जी आपली प्रवृत्ती आहेत त्या चांगल्या प्रवृत्ती वाढायला पाहिजे. आणि आपल्याला याच जन्मामध्ये याची देही याचा डोळा आपल्याला आनंद तो मिळाला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आपल्याला जपायचं आहे. म्हणून सगळ्यांनी आता आपण भेटायचं कधी? 17 तारखेला भाऊसाहेब महाराजांच्या रामनवमीला. तेव्हा ही सगळ्या कार्यक्रमांना येण्यासाठी तुम्हाला महाराज सगळ्यांना शक्ती देऊ देत, सामर्थ्य देऊ देत आणि तो भक्तीचा भाव तुमच्यामध्ये प्रगट करू देत. हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा मेरे मन
मन के अंध तमस में ज्योतिर्मयी उतरो। मेरे मन के अंध तमस में ज्योतिर्मयी उतरो। कहाँ यहाँ देवों का नंदन, मलयाचल का अभिनव चंदन। कहाँ यहाँ देवों का नंदन, मलयाचल का अभिनव चंदन। मेरे उर के उजड़े वन में करुणामय विचरो। मेरे मन के अंध तमस में ज्योतिर्मयी उतरो। मेरे मन के अंध तमस में ज्योतिर्मयी उतरो। नहीं कहीं कुछ मुझ में सुंदर, नहीं कहीं कुछ मुझ में सुंदर। काजल सा काला ये अंतर, काजल सा काला ये अंतर। नहीं कहीं कुछ मुझ में सुंदर, काजल सा काला ये अंतर। प्राणों के गहरे गहवर में ममता मई विहरो। मेरे मन के अंध तमस में ज्योतिर्मयी